आलाच नाही अजून दिलीप. का खरंच राहते का मुक्कामी? मुक्कामी काम करत नाही पण तो. त्याला तसंही काही पटत नाहीत ते लोक. त्याला काही आवडत नाहीत की ते लोक. पण आता काय सांगा माय, आता तर लयच चालू आहे निरा. आता जसे रागिनीले दिवस राहिले तसं माय बाय 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 दिलीपले तर वरून राहिलं कायच झालं कायच नाही. निरा तिच्या तर निरा असा शब्द जसे झेतेत हो तिचा निरा. नाही तर साजरा पट्ट्याचे वय उमटात. पण आता तर बाई लयच चालू आहे निरा. करून ठेवतो मी स्वयंपाक. मग आला की साजरं गरम गरम त्याला ताटडतो. मग मला माहित आहे मा पोरग जेवणार नाही की तर त्याला आवडत नाही. म्या म्हणलं ना त्याला बाई स्वयंपाक करून ठेवतो. काय माहित बाई. आता बाई त्या मोबाईल चॅनलच त्याच्या नाकावर हे आहे. त्याला वाटू राहिलं की मोबाईलचं फालतूच झालं बाई. त्या मोबाईलच्यानं हे रागिनी लय शिल्लक बोलली मला त्याच्या देखत लागे. आणि तोही लागी ती बोलला. म्या म्हणलं हे गेली हे इतकी चलवा दे बोळ्याची. लपून बसली होती घरात त्याला घेऊन लागे. मी म्हणू की गेले आता हे तिच्या बहीणचं डोकं पायाले. आता तेवढ्यात फोडत होती फोन आणि फेकून देत होती अशा ठिकाणी की तिच्या बापाले ना दिसला. पण हिनं तर बाई बात झाली ना माय जशी काही कुठची लिशीनच होय. आणि डायरेक्टच मले मोबाईल फोडला तर पकडलं. तापासून मग पोरग जरसं घेन रागातच आहे. आता ना गेली ती तिच्या मायच्या घरी. आता मग पोरग घरी आलं की बरोबर त्याले मी बरोबर घेतो मा गैरात. या फक्त मा पोरग ना माग जोड 1 घंटा जरी बसलो ना तरी मी बरोबर सांगतो ते. लय बायकोचं त्याच्या डोळ्या पडदा आला. त्याला तर वाटून राहिलं तिले दिवस आहेत तर कायच करून कायच नाही कायच भेटलं मला कायच नाही. मग पोराले कसं सांगा लागते कसं काय करा लागते मला संबंध माहित आहे. मग पोरग आहे ना ते. आता जाय म्हणा कर तू बापाच्या घरी आराम. तुले तिकडून आलं की समजीन म्हणा कसं आहे. मला लागे दिलीप लागे मावर शिरजोर करते नाही. तिले वाटते की हिच्या पोरा तिकडून इले बोलून घ्या. थांब म्हणा आता तू. आता तुला दाखवतो की माय लेक काही झालं तरी काही न्यारे न्यारे नसतात. पाण्यात काठी मारली म्हणून का पाणी झालं का? दिलीपच्या आवडीचीच भाजी करतो आता मी. लय निरा ते निरा सोडूनच नाही राहिले जशी ते. माझोळ बसू देत नाही बोलू देत नाही काहीच नाही. आला की लागे त्या खोलीतून आला की दुकानातून आला की खोलीत. निरा 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 मा इकडे पायतही नाही बोलतही नाही माग. आता आला की नाही आता त्याला मी सांगतो बरोबर. आता काही ते घरी नाही. आता ना आता बरोबर त्याला मी बरोबर सांगतो सांगलं. किती धुळला येते व आई. काय बरं काढे झाडला तरी धुळला आला बिचारे. हे ना उघडं आहे ना त्याच्यानं लयच धुळला आहे घरात. आई तिकडे आहे वाटते. आईला ऐकू नाही गेलं. जाऊ दे झाडते पटकन पुसून घेते. पुसलं की चकचक होते. धुळल्यानं पान कशी अशी पाय म्हटले असं वाटते की काय 8-10 दिवस झाले झाडलं नाही काय. लयच धुळला येते बाई. गावातही मोकळं आहे ना त्याच्यानं जास्तच हा अशी धुळला येते. तिथं तर बाई जरा मोकळी जागा नाही भेटली आम्हाला. ह्या खोल्या काही चांगल्या नाहीत भेटल्या बाई. लयच अशा सुंदर निरा. ते जुनं घर तरी मस्त होतं मोठं. जागाही होती मागे अंगणासारखी. काही वाढवायले याले त्याले. आता तर काही जागा नाही. अन सगळं बंदच आहे बाई असं. चल झाडून घेतो. आई म्हणा आज बाबूच्या आंघोळी करायला लागेल ना. करत नाही तर योगिताले आईनं दिलं की नाही दिलं काय नाश्ता. आई काय बाई थांब आली अव काकी आलत्या त्या बाबूले पाले काय म्हणता. अव राहू दे ते काय करून राहिली का बाई धंदे. झाडू गिडू नको आणि इकडे दे आणि इकडे तर फळा. तुला म्हटलं ना व मुकाट्यानं बसाय म्हणून धंदा नाही करा लागत काही. अति त्या पाहुण्यानं तुला आराम करायसाठी आणलं. धंदा करतो काय. अहो आई आता झाडू दे ना का. झाड म्हणजे काम आहे का काही बी. पाहुणे आराम करायला आणलं मग कधी मी झोपूनच का. माझ्या घरी का मी झोपेलच असतो का. हो माय बाई अति नाही. बाकी काम होते म्हणून पाहुणे नव्हती आणले. तुला आराम झाला पाहिजे आणि तू ती येऊन काम करतो. मला शायनी आहेस हो नाही हो माय बाई. कडान जाय अंग टाक. अहो आई
मला काही झोपायची सवय नाही, मला झोपही लागत नाही असं दिवसा. असं सकाळी सकाळी लागते कोणाला, 9 नाही वाजले, आता झोप लागत का? दाखव, मी हे झाडून घेतो. सकाळी तर झाडी नाही, पाय किती धुळा आला. आता नाही, झाडतो आणि पुस घेतो, मग धुळा दिसणार नाही. राहू दे, काही आपल्या घरी कोणचे पाहुणे नाही येऊन राहिले, सुदे दिसला आता धुळा, काही होत नाही. आता सकून बाई योगिताचं करा, लेकराचं करा घरातलं, त्याच्यानं मी आज असंच हलडवलं करून ठेवलं. काही नाही, दिसू दे, दिसला आता धुळा नाही, काही होत नाही, कोणाला कळते. आता हे हा सुट्टे वारं सुट्टे ना उन्हाळ्याचं, त्याच्यानं लय येते उडून. तू नको करत बसाय, तू अंग टाक माय. काही नाश्ता गिस्ता देऊ का तुला करून? काही काय पोहे करू, उपमा काय करू? काही नाही करायला लागत नाश्ता गिस्ता, सरळ सरळ जेवणच करू. काय लेवा बाबाई वावरात गेली. योगिताले काय देतो? योगिताला दे बाई बेच काय नाही हो बाई, ते नाश्ता नाही करत की नाही म्हणते ती पोरगी. आता सांग तिने नाही कायचा लाडू देत ना, काही उन्हाळ्याचा टाइम आहे. हिवाळ्यातलं डिवारी मस्त अंगी लागते बाई, हे उन्हाळ्यातलं पण काही कामाची गोष्ट नाही. नाही बदामचा लाडू देता येत त्या पोरीले ना, काही त्यानं कशी ताकद राहते बाईच्या अंगात, बातच ताकद येते. पण आता तिला म्हणलं बाय उलशे काजू तर खाय, म्हटलं उलशे काजू घे, बदाम घे म्हणलं, थोडीशी खाय म्हणलं, गरमीचं. हो नाही, मग काजू बदाम खात जा ना. म्हण आई, हे तुळशी किती वाढली वा. हो ना, या उन्हाच्यानच. नाही तर एवढी नाही. आता योगिताले साडी नसवली तेव्हा ताजी होती की नाही, हिरवीगार होत. आता या 8-10 दिवसातच सुकले बिचारे, तरी पाय लागतो ना. पण हे ऊन सारखं वरचं ऊन लागना, हे वरचं उघड आहे की नाही, त्याच्यानं बातच ते उन्हानं असं करपावानी झाली. जाऊ दे, पावसाळ्यात दुसरी लाईन. चल बाई, मी ना वरण भात लावू. वरण भात खाशील ना? आणि भाजी करू बाई, सांग ना. आई काही कर, सांगा तेच. राहू दे ना, एवढं झाडतो ना. राहू दे बरं, रागिनी रिकामे धंदे नको करू, करा लागत नाही, मी करतो वजे वजे झालं तसं तर. राहू दे पडेल, ये तू अंदर. बाई रागिनी, हे पाय, हे हे खातं का तू? ज्वारीच्या कुरवड्या मोठ्या केलत्या, देऊ का भाजून तुले? मस्त लागतात, खा ना. हो आई, भाज मग, ज्वारीच्या कुरवड्या खातो. खाय, नवाईच्या साजऱ्या लागतात. अजून तुला काही खागी वाटलं तर सांगतो बरं. हे पाय, धंद्याच्या अंग हे नाही करायचं. पडू दे पडलं तर. काही धंद्याचं काही कुठे आपल्या घरी का पाहुणे येऊन बसून राहिले का, कुठे ड्युटीवर जायला लागू राहिलो. करतो मी म्हणजे समज, तू माय बाई आराम कर. सकाळी ते पाहुणे म्हणतील आराम करायला दिलं, आणि मायच्या घरी कामच करत बसली. फोन आलता हो बाई पाहुण्याचा, त्या खरा लागत होता एखादा. हो सकाळी चालता त्याचा फोन, ते गेले ना दुकानात तर केलता फोन त्यानं. मस्त झाल्या आई, ठेन केलत्या का? आई तूही कर ना, तू कर आपल्या घरी ज्वारीच्या कुरवड्या. आवडल्या का तुले? थांब, मोठे येले अजून मागे दुपारून. मग त्या बाईनं लय मोठा के, मी करतो ना, करतो म्हणलं. योगिताच्यानं काही होतच नाही ना बाई, बाई तो करा, लेकराचं करा, त्याच्यातच बिचारे माय संध्याकाळ ती. करतो ना, मी करतो. नाही तर मग मोठ्या ज्वारी देतो, आणि मोठ्या आईली म्हणतो मला करून द्या एवढ्या ज्वारीच्या. काय हो कोई तेव्हा हा म्हणलं संग मग जेवलं असतं, मग आम्ही उसकच दिली. मी आणलं, तो आला की त्याला म्हणतो मग बाबू मी उपाशी चाल जीव, म्हणून राहू दिली जरशी भूक. पण आता मला डबल भूक लागली बाई. खरंच येत नाही का व दिलीप? राहते का लागे येईनच येईन का? कपडे सारेच नेले हो हिचे, सारे वदरले तर मला जुनेच दिसून राहिले. खरंच राहते की काय महिना 2 महिना? हे तर तिकडे महिना 2 महिने साजरी मायच्या घरी बशी पुरोट्या खात, मी का ती बसू का ममने थापत तिचे. आता मला इले वापस आणायचं असेल तर 2-3 दिवस मी 2-3 दिवसानं सांगतो मग दिलीपले की काही होत नाही बापा माच्यानं, मलाच दवाखान्यात घेऊन जाय. मग वर तो तिले घेऊन येते मी बिमार पडली की. नाही तर बाई साहेब आता मस्त राहतीन तर ती. आई, आला वाटते. आला का बाबू? ते पुढचा दरवाजा उघडाच. इकडे काय करू राहिली अंदर? काय नाही, हे रागिनी गेली जरा पसारा पळेल होता, तो तिचा पसाराचा आवरला. आता त्या काल त्या घाई घाई गेली जशी, तर मग तस पडलं. तर कालपासून बापा सारं घर आवरता चालू मले. हे पाय आता झालं, नाही तो सारा पसारा होता. हे चादर धुतल्या, चादर
8 दिवसापासून तिनं धुतल्याच नव्हत्या. आता तिलेच काम माहीत. जा लागते जसं का ठरेल होतं आणि काय तिनं तर बोले काही सांगलं नाही की जातो का काही. ठरेल बिरेल काही नव्हतं. मीच तिला म्हटलं, तिनं नाही म्हटलं मला जातो. मी तिला म्हटलं जा, तिथं काही दिवस राहा, आराम होते. इथं तर तिचा आराम होत नाही. सांग काय करावं आता. अरे बाबा दिलीप, कितीच्या पुढे धंदा करतो मी. अरे तू दुकानात जाते की नाही ते लोक फक्त ते स्वयंपाक पाणी करते. तुला असं वाटते की सारा धंदा रागिनी करते काय. रागिनी तू दुकानात गेल्या की आरामच करते ना. मी तिला काहीच करू देत नाही, अजिबात तिला काही करू देत नाही. मी विचार नाही तर तिले मी काही ध्यान करू देतो का तिले तर. आणि तू म्हणतं तिचा आराम होत नाही. अरे बापा, आपल्या घरी जेवढा आराम होते तेवढा तिच्या बापाच्याही घरी होत नाही. आता 3 बहीण तिची, तिच्या बहीणची डिलिव्हरी झाली, लहान लेकरू घरात, किती धंदा निघते. आणि हे तर तिचं काय आराम करीन. उलट अति आराम होत होता तिचा. नाही नाही, सांगितलं मी तिला काही काम नाही करायचं. तिच्या आईला पण सांगितलं हिला काही करू नका देऊ म्हणून, आरामासाठी आणलाय. तर तिची आई बाबा आता तेवढी तर काळजी घेतच ना. आई बाबा आहेत ते शेवटी, त्यांना त्यांच्या पुढची काळजी आहेच ना. सांग आता. आता केलं तेव्हा मला परक हो. नात्या हाव मी तिची सासू, पण मी तिला पोरगीच मानतो ना बा. आता मले काय 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 लय स्त्रापत्रा सुना आहेत काय. इन मिन 2. ते मोठीचं तर सगळं तिच्या मम्मी पप्पानंच केलं. आता हिचं नाही केलं तर. आता मोठी वहिनीच्या घरी न्यारी गोट बाबू दिलीप. मोठ्या वहिनीचे बा किती श्रीमंत आहेत. तर ती न्यारा गोठ आहे, अति न्यारी गोठ आहे. शेतकरी माणूस. पहिलेच तर खोर होईल. 5-5 पोरीचे लग्न केले. काय होय नोय ते आपला तरास नाही तेले, पण त्या बाकीच्या जवायात किती तरास आहे. मग मला खात नाही काय. आता तू लय साधा आहेस, सरळ आहेस, माणुसकीचा आहेस, तू आटत नाहीस. ते लय आटतात बाकीचे. मग काय तर मग तेले पूर्ण थोडा खर्च झाला का तिच्या बापाचा. आणि पहिलेच काय त्याच्या घरी काय सोय ते रागिनीची आपल्या तर ती आपल्या घरी सोय झाली असती तिची. कायचं जेवण केलं का. पाहुणचार केला का तुले. नाही, मी जेवलो नाही. सांग काय करा माय बाई. आता जवळ आला एवढा मोठा, स्वतः गेला तो तिले नेऊन द्यायले. तिच्या मायनं जेवणही नाही केलं. नाही पावनचार पण भाजी पोळी. सांग बाई किती बिनमास्कीचे लोक व. आई, तिच्या आईचा स्वयंपाक झालेला होता, पण मला फोन आला. त्या सुधीरची गाडी नेती ना मी, तर त्याला अर्जंट त्याच्या बाबाचा ऍक्सिडेंट झाला. त्याला गाडीसाठी त्यानं मला फोन केला. तर मी म्हटलं गड्या होय निघतोच. मग आता त्याची गाडी माझ्यासोबत. मी त्याला काय म्हणू की मी सासरवाडीत पाहुणचार खाऊन आलो आणि थांब तू आता. म्हणून मी अर्जंट चाललो आलो. तिच्या आईनं स्वयंपाक करून ठेवला होता पूर्ण. पण म्हटलं आता त्यांच्यासमोरच फोन आला, त्याच्यानं मग त्यांचा गैरसमज नाही झाला की पाहुणा जेवला नाही. सुधीरच्या बाबाचा ऍक्सिडेंट झाला का. आता झाला तर तू इतक्या दुरून येलो का. तो माणूस का घरीच राहिला का. त्यानं दुसऱ्याची गाडी घेतलीच अशी, नेलंच अशी दवाखान्यात. सांग मग तू आता पाहुणचार केला होता म्हणतात ते न, केला की नाही केला देवच नाही. आता त्याला वाटलं तू नाहीतरी थांबवतच नाहीस, तुला अर्जंटचं काम आलं तर लावशी. आम्ही स्वयंपाक करून ठेवला काय लागेला नशीन. ठीक आहे, मी त्याच्या दवड्या हुसक्याला गेलो नाही. त्यानं काय करून ठेवलं काही नाही, पण सांगितलं होतं त्यांनी जेवण करून जा. तिच्या आईनं ते भजे आणले होते, ही गरमचे तरी खा. पण मी त्यातला एकच भजा घेतला. म्हटलं बा मला अर्जंट जा लागते, चांगलं नाही वाटत. त्याची गाडी मी आणली आणि त्याच्या घरी असं असं झालं. त्याला अर्जंटचं काम आलं. मग मी काही बसलो नाही तिथं वाढताट. मग काय तर आताच पोया करतो. काऊन तू तर मनच मग जाताना की ये जो बाबू ना जण जीवन मी स्वयंपाक करून ठेवतो. नाही करून ठेवला ते. सांग काय करावई. इकूनही बोलते तिकूनही बोलते. आता तू तर म्हणते तो सासून स्वयंपाक करून ठेवलता पाहुणचार. अन सुधीरचा जर फोन नसता आला तर तो तीच जेवला असता ना. मग घरचा स्वयंपाक शिया नसता झाला का.
म्हणून म्या पोळ्या केल्या नाहीत. म्हटलं आला की गरम गरम पोळ्या करून देतो माले काले, आणि मायले का जेवतो आम्ही, म्हणून राहू दे. ये बाबू, धुये हात पाय, चल धुया पाय. मी जेवलीच नाही, तो वाटच पाहून राहील. हो वाढतात. मला दवाखान्यात जायचं आहे, त्याच्या बाबाचा जबर ऍक्सिडेंट झाला. हा हॅलो, हा रागिनी, आलो मी घरी. हो नाही नाही, चांगली आहे त्याची तब्येत आता, म्हणजे बरीच आहे, दवाखान्यात आहेत ते. हा हो, जास्तच लागलं होतं त्यांना. नाही मग गाडी दवाखान्यातच गेलो ना घेऊन, सुधीरले तिथंच गाडी दिली आणि मग भेटही घेतली काकाची. हो, म्हणजे बोलू नाही दिलं, ते आतमध्येच होते. पण हो आता घरी आलो. हो जेवतो ना आता. हो 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 ना, जाऊ दे. आता आलो, घ्यायला आलो की तेव्हा जेवील म्हणा. हो आईनं करून ठेवला होता तुझ्या. हो ना, हो ना. बरोबर. पाहिजे हा, काळजी घे. काय वाटलं पण करशील हा. हो रागिनीले केलता वाटते. केलं, बरं केलं. तिला सांगा लागत होतं साजरं बजावून, हे धंदा पाणी करू नको, नाही तर एवढं कोचमकून आरामासाठी नेऊन घातलं मायच्या घरी, आणि ते जाऊन धंदा करीन. तू ताटवाळ बर आई पटकन. आई ती याची चावी ठेवली आहे अलमारीची. मला पैसे पाहिजे होते, दवाखान्यात चाललो तो, काही घेऊन जातो ना खिशात 2-4 हजार. चांगलं वाटते का त्यानं जो म्हटलं काही आण औषध काही, त्याला म्हणू दे पैसे. चांगलं वाटते का ते? आपल्याजवळ असलेले बरे, नंतर तो देते चेकापत.